सगळ्यांना नमस्कार. इंटरनॅशनल पर्पल फेस्ट 2025 येता त्या 9 तारीख ते 12 तारीख पर्यंत मोठ्या दबाज्यान हांगा गोंया भितर आमी सेलिब्रेट करता. पण हाच्यो प्री फेस्ट एक्टिविटीज ज्यो आसा त्यो ऑलरेडी सुरू जाल्ल्यो आसा. जे ऑल इंडिया ब्लायंड क्रिकेट आसतले तो टुर्नामेंट ऑलरेडी कंप्लीट जावन ताचें प्रायज डिस्ट्रिब्युशन सुद्दां जालें. फाल्यांच्यान व्हिलचेअर क्रिकेट जाता नॅशनल्स फोंड्या हांगा, आनी आयज सकाळींच हांवें आनी आमचे खात्याचे माननीय मंत्री बाब सुभाष फळदेसाय हांच्यांनी 100 किलोमीटर वॉक जो आसा तो सुद्दां फ्लॅग ऑफ केल्लो आसा. ताका स्पोर्ट्स मिनिस्टर, आर्ट एंड कल्चर मिनिस्टर रमेश तवडकरूय हजर आशिल्ले. आनी अशे अनेक प्री इव्हेंट जे आसा जे ऑलरेडी पर्पल फेस्टाचे सुरू जाल्ले आसा. आनी 9 ते 12 हे 4 दिसां भितर जवळ जवळ 200 ते 250 पॅरलल इव्हेंट्स पणजे आनी इतर सगळे आमचे जे वेन्यूज आसा त्या वेन्यूजचेर सुरू आसतले. फेस्टिवल सर तुमकां घडोवल्या फेस्टिवल करता त्याच्या फाटलो तुमचो हेतू कितें आसता? मेन इंटरनॅशनल पर्पल फेस्ट सगळे म्हणटा की इव्हेंट आसा. आमी म्हणटा की हो इव्हेंट ना, दीस इज ऑलरेडी बिकम अ मुवमेंट. ती एक चळवळ जाल्ली आसा आनी फक्त गोंयानूच न्ही, आतां पर्पल फेस्ट हे इतर भागांनी देशांतल्या जशें की राष्ट्रपती भवन दिल्ली हांगा जाल्लो, महाराष्ट्र हांगा जाल्लो आसा, आनी बाकीचे जे प्रदेश आसा गुजरात आसतले, UP आसतले, इवन नॉर्थ इस्टाचे स्टेट्स आसा हांच्यांनी आमचे कडेन ऑलरेडी कनेक्ट जाल्ले आसा. ते आमचे कडल्यान म्हायती घेतात की हो इंटरनॅशनल पर्पल फेस्ट कशें अरेंज करपाचो. सो इट इज नॉट एन इव्हेंट, इट इज बिकम अ मुवमेंट. आनी हाचो मेन हेतू जो आसा तो आमच्या भितर जे आमी जे मायंडसेट आसा, अवेरनेस आसा, सेन्सिटायझेशन जे आसा लोकां भितर ते जावचे मोठ्या प्रमाणात. आनी हळूहळू म्हाका दिसता आमकां ते पळोवंकूय मेळटा की पीपल आर नाव मोर अवेअर ऑफ पर्सन विथ डिसेबिलिटीज. आनी गोंया भितर ताजो एक प्रमुख उद्देश असो आसा की गोंयांक ताजो खूब फायदो जावचो. आनी गेली 2 वर्सां आमी पर्पल फेस्ट गोंया भितर साजरे करतात. ताजो खुबसो फायदो हो गोंयाक जाल्लो आसा. सर भारत असो नाल्यार भायले जे इव्हेंट जातात सो त्यांच्या पेक्षा खूब वेगळो असो तुमी वेगळो असो कसो ठरयता? इंटरनॅशनल पर्पल फेस्ट भारता भितर आनी इंटरनॅशनल लेवलचेर फर्स्ट टायम आमी गोंया भितर आयोजीत केलो 2023 जेन्ना आमी आयोजीत केलो. तुमकां सगळ्यांक खरें सांगता की आमकां खबरच नाशिल्लो की तो येत्या मोठ्या प्रमाणात जातलो. आनी एक वेगळेपण अशें आशिल्लें की हो जेन्ना आमी इंटरनॅशनल पर्पल फेस्ट करता ताचो जो प्रमुख भाग आसा तो म्हणजे पार्टिसिपेशन ऑफ NGOs वर्किंग इन डिसेबिलिटी सेक्टर. जे ह्या सेक्टरा भितर काम करतात देशभर आनी इंटरनॅशनल लेवलाचेर, ते सगळे ह्या इंटरनॅशनल पर्पल फेस्टान भाग घेता, ते प्रोग्राम्स क्युरेट करता. म्हणून म्हाका दिसता इंटरनॅशनल पर्पल फेस्ट हो सक्सेसफूल जाता. हो फक्त गव्हर्मेंट आयोजीत करना तर NGOs जे डिसेबिलिटी सेक्टरान आसात, गेली कित्येक वर्सां काम करतात, तांचो खूब मोठ्या प्रमाणात सहभाग ह्या इंटरनॅशनल पर्पल फेस्टान आसता. हो सर, इव्हेंट सोपून मागीर फूल एक वर्स आसता, सो तेन्ना फूल एक वर्स तुमची चळवळ कशी चलता? हांव परत फाटीं वतलो. 2023 आमी जेन्ना इंटरनॅशनल पर्पल फेस्ट केले, 2024 केले आनी आतां 2025 करता. ह्या 3 वर्सां भितर आमी अनेक कार्यक्रम गोंया भितर घेतिल्ले आसा. पर्पल फेस्ट फक्त 4 दिसाचो प्रोग्राम आसता, पण ही चळवळ आमी फुडें चालू दवरता. आमी मोठ्या प्रमाणात ट्रेनिंग करता, सेन्सिटायझेशन करता, लोकां भितर वता, गव्हर्मेंट ऑफिसीस आसता तांच्या भितर वता. आमी आतां जवळ कदंबाचो एंटायर स्टाफ आमी ट्रेनिंग घेतिल्ले आसा. जी स्कुलां आसा गोंया भितर आमी म्हणटा की इन्क्लुझिव्ह एज्युकेशन जावपाक जाय. या इन्क्लुझिव्ह एज्युकेशना खातीर जे ट्रेनिंग प्रोग्राम्स आसात ते आमी प्रायमरी, सेकंडरी, हायर सेकंडरी, कॉलेज लेवल पर्यंत केल्ले आसा. जवळ जवळ 2-2.5 हजार टीचर्स आमी कवर केल्ले आसा. मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट आसतले, तांचो स्टाफ आसतलो, तांचे ट्रेनिंग प्रोग्राम आसतले. हे सगळे इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. आमी जशें म्हळें की बाकी सगळी गव्हर्मेंट डिपार्टमेंटां आसतली, हांच्या भितर कंटिन्युअस जे रायट्स ऑफ पर्सन विथ डिसेबिलिटीज एक्ट आसा ताच्या अंतर्गत ज्यो गजाली आसा ताजे आमी ट्रेनिंग प्रोग्राम कंटिन्युअस सुरू दवरता. पर्पल फेस्ट जावन जो प्रभाव पडलेलो आसता तो तुमी कसो पळयता? म्हणजे कसो तेजें म्हत्व? म्हाका दिसता म्हत्व अशें जावन आसा की ज्या पर्पल फेस्टाची दखल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मन की बातान घेता, हेच दाखोवन दिता की इंटरनॅशनल पर्पल फेस्टान कितें तरी हासील केल्लें आसा. त्याच बरोबर आतांचो जो पर्पल फेस्ट जाता ताची दखल इंटरनॅशनल लेवलाचेर घेतिल्ली आसा आनी युनायटेड नेशन सारखे ऑर्गनायझेशन ह्या वर्सा आमच्या बरोबर सहभागी आसा ह्या फेस्टिवलान. हें दाखोवन दिता की इंटरनॅशनल पर्पल फेस्ट ही चळवळ जावन आसा आनी मुवमेंट हो हळूहळू स्प्रेड जाता. म्हाका दिसता आमकां जे रिव्यूज येता इंटरनॅशनल पर्पल फेस्टा कडल्यान, जे डेलिगेट्स हांगाच्यान येवन वता तांचे रिव्यूज जर पळयले जाल्यार म्हज्या आंगार आतां कांटो आयला की अशे रिव्यूज तांच्यांनी आमकां दिल्ले आसा की
तांकां जो हांगा सन्मान मेळ्ळो, रिस्पेक्ट मेळ्ळो, तांकां हांगा जी आमी फॅसिलिटीज क्रिएट केल्यो तश्यो फॅसिलिटीज तांच्यांनी आमकां सांगले की खंयच तांच्यांनी पळोवना आनी तांच्यांनी आमकां खूब आशिर्वाद दिले. आमकांच न्ही तर सगळ्या टिमीक, पुराय टीम जी आमची काम करता ह्या इंटरनॅशनल पर्पल फेस्टाक, तांकां सगळ्यांक आशिर्वाद दिले की अशेंच आमी फुडें तांच्या खातीर काम करचें. ह्या वर्सा 2025 जो पर्पल फेस्ट जातलो सो तेच्या भितर धोरणात्मक आनी सामाजीक बदल घडोवपाचो असो खंयचो प्रयत्न आसता? ह्या वर्सा आमी फोकस दिल्लो आसा तो रुरल डेव्हलपमेंटाचेर. म्हणजे आमी सदांच पळयता की आमचे जे सगळे कार्यक्रम जाता हे शहरा भितर जाता आनी ताच्या खातीर आमी अशें ठरयलां की आमी गांवां भितर वचपाक जाय आनी गांवां भितर ही जागृताय निर्माण करपाक जाय. आनी ताचोच एक भाग म्हणून हांवें हदळ म्हळें की आज आमी सकाळीं काणकोण ह्या भागान आशिल्ले, जो एक बॉर्डर एरिया आसा आनी आमचे जे पर्पल एम्बेसेडर्स आमी अपॉयंट करता ते ह्या वर्सा आमी 14 एम्बेसेडर्स हे रुरल इंडियांतल्यान आमी अपॉयंट केल्ले आसा. ही चळवळ जी आसी ती गांवां भितर वचची, गांवाच्या लोकांनी ताचो फायदो जावचो आनी मेन म्हणजे इंटरनॅशनल पर्पल फेस्टाक फक्त शहरांतले लोक न्ही तर गांवांतले लोक सुद्दां ह्या चळवळी भितर सहभागी जावचे. ग्रामीण भागातलो समावेश आनी मूलभूत सुविधा हे गोष्टी तुम्ही कशा हायलायट करता? हांवें तशें सांगलें की ग्रामीण भागांतलो सहभाग हो खूब म्हत्वाचो आसा. सगळेच कार्यक्रम शहरा भितर जाता पण जेन्ना ग्रामीण लोक ह्या हातून चळवळीन इंटरनॅशनल पर्पल फेस्टान सहभागी जातले तेन्ना आमकांय तांचे कितें डिमांड आसा, तांच्यो गरजो आसा त्यो आमकांय कळटल्यो आनी हो एक म्युच्युअल बेनिफीट दोगांकूय जातले अशें म्हाका दिसता की आमी तांच्या बरोबर पावतले आनी तांकां ज्यो कितें सोयी सुविधा लागता गांवां भितर क्रिएट करपाक जाय ताचेर हळू हळू आमी अंमलबजावणी करपाक सुरू करतले. दिव्यांग जे कलाकार असतात तांकां खेळाडू असतात तांकां फेस्टिवलान सहभागी करपाक तुमकां म्हणजे तांकां प्रोत्साहन दिवपा खातीर म्हाका दिसता इंटरनॅशनल पर्पल फेस्टान जे प्रोत्साहन आमच्या गोंयच्या खेळाडूंक दिल्या, दिव्यांग खेळाडूंक, ते अनपॅरलल आसा. कारण ते पळोवन बाकीचे जेन्ना खेळाडू गोंया भितर आयले मागीर ते व्हीलचॅर क्रिकेट आसतले, व्हीलचॅर बास्केटबॉल आसतले, ब्लायंड क्रिकेट आसतले किंवा बाकीचे टुर्नामेंट्स आसतले, तांकां पळोवन आमच्या दिव्यांग भावांक खूब उर्बा मेळिल्ली आसा आनी ते सुद्दां आतां हळू नॅशनल लेवल पयलीं पार्टिसिपेट जातालेच. आमचो लॉयड जो आसा पणजेचो तो ऑलरेडी इज अ चॅम्पियन टेबल टेनीस, पण बाकीचे प्लेयर सुद्दां आतां नॅशनल टिमी खातीर खेळपाक लागिल्ले आसा आनी दे आर ट्रॅव्हलिंग आउटसायड द स्टेट टू पार्टिसिपेट इन वेरियस स्पोर्ट्स इव्हेंट्स. उत्सव जो इव्हेंट आसा तो तुमकां घडयतना कितें अडचणी बी अशें म्हाका दिसता हो उत्सव आमी जी चळवळ मुवमेंट सुरू केल्या तातूंत चॅलेंजीस खूब आसा. कारण दिव्यांग लोकांक खातीर आमी जेन्ना कितें महोत्सव घडोवन हाडटा तेन्ना खुबशी तयारी करची पडटा. इट इज नॉट लायक एनी अदर फेस्टिवल. एक तुमकां उदाहरण दिता. आमी आतां आमचे जे डेलिगेट्स येतले आमी तांकां शहरां व्हरपाचें आसा, क्रुजाचेर व्हरपाचें आसा, तांच्या खातीर वॉटर स्पोर्ट्स केल्या. पण थंय पावतले कशे? थंय रॅम्प्स आसपाक जाय. आतां आमी बोटीन व्हरतले, बोटीन जर लँड केले जाल्यार उदकान देंवचें पडटा, पण ताच्या खातीर सेपरेट फ्लोटींग जेटी, थंयच्यान मागीर फुडें रॅम्प, अशें करून आमी ही सगळी वेवस्था हळू चालीक लायिल्ली आसा आनी खुबशे चॅलेंजीस आसा. पण आमी सगळे एक टीम म्हणून काम करता. आमी अर्दवट अशें म्हळें की खुबशे एनजीओज, गोंयचे एनजीओज जे डिसेबिलिटी सेक्टरान काम करतात ते सुद्दां आमच्या बरोबर आसात आनी ताच्या खातीर आमी हो सगळो येदो व्हडलो जो कार्यक्रम आसा तो घडोवन हाडूंक शकता. जशें की तुमची ई रिक्षा आसतली ट्रॅव्हल्स अशें आनी वेगळे कसले सुविधा म्हाका दिसता ई रिक्षा फक्त ई रिक्षा न्ही तर ती एक व्हीलचॅर एक्सेसिबल ई रिक्षा आसा. फर्स्ट टायम देशा भितर आमी गोंयान इंट्रोड्यूस केली आनी अश्यो आतां 30 व्हीलचॅर एक्सेसिबल ई रिक्षाज गोंया भितर आसात. संपूर्ण गोंया भितर आमी ताचें डिस्ट्रिब्युशन केल्लें आसा फ्री ऑफ कॉस्ट. ताच्या खातीर खुबश्या लोकांक सुविधा मेळ्ळ्या की ते जाय थंय आपल्याक जाय तेन्ना कोणाचेर अवलंबून न रावता आपल्या जाय थंय जाग्यार वचूं शकता. कोणाक मॉलान वचपाक जाय, कोणाक जर रेस्टॉरंटान वचपाक जाय, खंयच्या शॉपिंग करपाक वचपाक जाय, कोणाक बर्थडे पार्टी अटेंड करपाक जाय. हांव जर व्हीलचॅराचेर आसा जाल्यार म्हाका पयलीं कोणाचेर तरी डिपेंड रावचें पडटालें की तो म्हाका येतलो, तो म्हाका हेल्प करतलो, उखलून मागीर गाडयेन बसयतलो, गाडयेंतल्यान परत भायर काडटलो. आतां हें सगळें करपाची गरज ना. व्हीलचॅर एक्सेसिबल रिक्षा आसा तातूंत तो सहज वचूं शकता. आनी अपार्ट फ्रॉम व्हीलचॅर एक्सेसिबल रिक्षा आमी जवळ जवळ 25 ते 30 एक्सेसिबल व्हडल्यो गाडयो हांगा दवरल्या. ताचें प्रयोजन केल्लें आसा की खंयची असुविधा कोणाकूय जावची न्ही. पण आमी अशें सांगलें की इतलो भरभरून प्रतिसाद मेळ्ळा. जवळ जवळ 10 ते 15,000 लोकांनी ऑलरेडी कमिटमेंट केल्ली आसा आनी तांच्या बरोबर तांचे केअर टेकर्स येतले, बाकीचो सपोर्ट फॅमिली आसता तांची, जवळ जवळ 30,000 लोक आसतले. सो खूब चॅलेंज आसा बट म्हाका दिसता आमी जी सिस्टम हळू तयार करता ताचो आमकां फुडाराक सुद्दां फायदो जातलो आनी आमकां तातूंतल्यान खुबशें शिकूंक मेळटा. वेगळीच्या पळय जर एक बारक्यांतली बारीक अशी गजाल नोट करून ती सारकी हे केली जाता सो कितली चॅलेंजींग दिसता तुमकां? हांवें अर्दो म्हळें की खूब व्हीलचॅर आसूं अशें सगळे गजाली तर नोट करून केल्ले वता. हे फक्त आतां आमी जेन्ना कितें इन्फ्रास्ट्रक्चर करता आनी ते परमनंट करता. आतां तुमी ESGन जर केलें जाल्यार आमी आतां थंय लिफ्ट बसयल्ल्यो आसा. खंय लिफ्ट नाशिल्ल्यो पयलीं म्हणजे वयल्या फ्लोरार वचपाक ते लिफ्टीचें काम सुरू आसा, रॅम्प्साचें काम सुरू आसा. पूर्ण ESG जो एरिया आसा
तो परमनंट एक्सेसिबल जाल्लो आसा. जेन्ना आमी परमनंट म्हणटा हाचो उपयोग फुडले 15 वर्सां, 20 वर्सां, 25 वर्सां जातलो. आणि पर्पल फेस्ट गोंया भितर घडोवपाचो मुख्य उद्देश हो आसा की एक परमनंट फॅसिलिटीज, परमनंट एक्सेसिबिलिटी फीचर्स सगळीकडे हळू तयार जावचे आणि ताचो फायदो ह्या वर्सांनी तर फुडली 25-30 वर्सां, 50 वर्सां जावचो. हांव चडांत चड देव बरें करूं म्हणटा माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आनी त्याच बरोबर आमच्या खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हे स्वताहून दैनंदिन ज्यो गजाली आसा ह्या कार्यक्रमा खातीर तातूंत स्वताहून जातीन लक्ष घालता. आमचे मंत्री एवरीडे व्हेन्यूचेर आसता, स्वता पळयता खंय कितें चालू आसा ते एवरीडे आढावो घेता आणि म्हणटकूच फूल मशिनरी जी आसा ब्युरोक्रेसी, डिपार्टमेंटाचे ऑफिशियल्स आसतले, आमचे जे नवें डिपार्टमेंट जाला डिपार्टमेंट ऑफ एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन विथ डिसेबिलिटी आणि ऑफिस ऑफ द स्टेट कमिशन म्हणजे जोड पावलान आमी हो महोत्सव घडोवन हाडटा. आणि गव्हर्मेंट ऑफ इंडिया ह्या डिपार्टमेंटाच्यो डायरेक्टर आसा वर्षा नायक, त्यो स्वता शेनवार आयतार टायम ना, रातचे 10-12 जायसर सगळो तांचो स्टाफ DEPWD म्हणटा आमी जे डिपार्टमेंट आसा गोंयचे सरकाराचे, तुमकां बिलीव जावचें ना पण 8, 9, 10 कसलेय वेळेचे बंधन न दवरता हो सगळो गव्हर्मेंट स्टाफ काम करता. त्या भायर आमी बाकीच्या डिपार्टमेंटाचे लोक ह्या महोत्सवाक जोडिल्ले आसा. PWD आसतले, इन्फॉर्मेशन आसतले, वॉटर सप्लाय डिपार्टमेंट आसतले, फॅक्टरीज अँड बॉयलर्स आसतले, स्पोर्ट्स अँड यूथ अफेर्स आसतले, टुरिझम डिपार्टमेंट आसतले. हे सगळे लोक ह्या महोत्सवान जोडिल्ले आसा आणि हे सगळे गव्हर्मेंट ऑफिशियल्स प्रत्येक गजालीन इनवॉल्ड आसात. सर, पर्पल फेस्ट जाता पळय तेचो गोंया खातीर आनी आमच्या भारता खातीर फायदो जाता. आयज गोवा स्टेटीक खुबश्यो गजाली आमी पर्पल फेस्ट जावन परमनंट रिती हांगा सुरू केल्ल्यो आसा. ह्या पर्पल फेस्टाक सुद्दां जवळ जवळ आमी 1300 बेनिफिशरींक एड्स अँड अप्लायन्सीस दितले, जवळ जवळ 2 कोटीचे. आणि फाटल्या एका वर्सा भितर आमी गोवा मेडिकल कॉलेज हांगा प्रायम मिनिस्टर दिव्यांश केंद्र सुरू केल्लें आसा. ह्या जाग्यार एड्स अँड अप्लायन्सीस थ्रू आउट द इयर फ्री ऑफ कॉस्ट मेळटा. कोणाक जर कितें गरज आसा आनी थंय वचून जर डॉक्युमेंटेशन जर केलें जाल्यार ती गजाल ताका इमिजिएटली मेळटा. आणि थंयच्यान सुद्दां एका वर्सा भितर 3000 बेनिफिशरीज परत आमी पाविल्ले आसा. 3 का 3.5 कोटीचें सामान त्या सेंटरांच्यान ऑलरेडी डिस्ट्रिब्यूट जाल्लें आसा. गोंया भितर परमनंट स्पायनल कॉर्ड इंजरी सेंटर सुरू जाला आणि ताचे सगळे श्रेय पर्पल फेस्टाक वता. आणि ह्या स्पायनल कॉर्ड रिहॅब सेंटरा थ्रू आमी आमचे भावा भयणी जांकां स्पायनल इंजुरी आसा तांचे पुराय तांकां जे सर्विसीस जाय ते फ्री ऑफ कॉस्ट मेळटा. ह्यान पयलीं आमचे जे पेशंट आशिल्ले दे यूज टू ट्रॅव्हल आउटसायड द स्टेट आणि लाखांनी खर्च येतालो, विच इज नाव अवेलेबल इन द स्टेट ऑफ गोवा फ्री ऑफ कॉस्ट. हांवें अगोदर म्हळें की व्हीलचेअर एक्सेसिबल रिक्षाज आमी अवेलेबल केल्ले आसा. ज्या खातीर जे लोक कामार वता किंवा भुरग्यांक स्कुलान वचपाक जाय तांकां खूब बरी सोय जाल्ली आसा की हे व्हीलचेअर एक्सेसिबल रिक्षा थ्रू ते आपल्या डेस्टिनेशनाचेर इजिली पावंक शकता. त्याच बरोबर पणजे हांगा तुमी जर पळयलें जाल्यार 18 जून रोड खुबश्या जाग्यार आमी रॅम्प्स इन्स्टॉल केल्ले आसा. आणि जेणे करून की आमचे दिव्यांग भाव जे आसा ते आपल्या जाय त्या हॉटेलान आपल्या जाय त्या शॉपाचेर वचून शॉपिंग करूं येता. दे कॅन गो टू एनी रेस्टॉरंट टू हॅव गुड फूड दॅट दे वॉन्ट टू हॅव or they can go to any other place. आणि all these things are permanent in nature. आम्ही जर पळयता की गोंया खातीर कितें जर मेळ्ळा आसत जाल्यार ह्यो सगळ्यो गजाली ज्यो आसा दीज आर परमनंट इन नेचर. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गजाल जी परमनंट इन नेचर आसा ती म्हणजे गोंय सरकारान एक इंडिपेंडंट डिपार्टमेंट ऑफ एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन विथ डिसेबिलिटीज हे एस्टॅब्लिश केल्ले आसा. आणि हाचो फायदो फुडल्या म्हाका दिसता 25-30 वर्सां 50 वर्सां ह्या दिव्यांग क्षेत्रा खातीर खूब मोठ्या प्रमाणात जातलो. हांव सगळ्यांक विनंती करता की सगळ्यांनी ह्या महोत्सवान भाग घेवचो. हे इंटरनॅशनल पर्पल फेस्ट फक्त दिव्यांग लोकांक खातीर ना, हे सगळे नॉन डिसेबल्डांक तितलेच म्हत्वाचे आसा. पण आमी खुबशे एक्सपिरियन्स झोन्स आसा म्हणजे लायफ ऑफ डिसेबल पर्सन कितें आसता ते जर तुमकां अनुभव घेवपाक जाय, तुमकां जर स्किल्स पळोवपाक जाय पर्सन विथ डिसेबिलिटीचे, आमकांय तातूंतल्यान खूब अशी प्रेरणा मेळटा की तांचे जे परफॉर्मन्सीस आसता, तांचे कडेन जी कला आसता, कलाकृती आसता, स्किल्स आसता, बाकीच्यो गजाली जे थंय करतात ते तुमी मुद्दाम पळोवंक येवचे. आणि हांवें जशें अदळ म्हळें की मुद्दो हो आसा की इंटरनॅशनल पर्पल फेस्ट मेन ऑब्जेक्टीव इज टू चेंज द मायंडसेट. आणि मायंडसेट कोणाचे चेंज करपाक जाय, जे नॉन डिसेबल्ड आसा तांचे चेंज जावपाक जाय. डिसेबल्ड लोक हांव सदांच म्हणटा की डिसेबल ना, आमी तांकां डिसेबल करता कारण आमी तशी वागणूक किंवा आमचे जशे विचार आसता ते आमी बदलले जाल्यारूच म्हाका दिसता एक समाज इन्क्लुझिव्ह सोसायटी जी आमी ताका म्हणटा ती निर्माण जातली. आणि म्हणून हांव तुमकां सगळ्यांक इन्वायट करता की तुमी सगळ्यांनी हे 4 दिवसाच्या फेस्टिवलान मुद्दामून सहभागी जावचे. देव बरें करूं.